अपन सर्वाना सर्वप्रथम नमस्कार, आप सभी लोगों को नमस्कार। कल जो विषय पूरे देश में गूंज रहा था उसी विषय से जुड़ा हुआ आज का ये संवाददाता सम्मेलन है। कल मुंबई के एक अखबार ने इस तरह की खबर छापी कि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा क्षेत्र में जिस दिन काउंटिंग हो रही थी लोकसभा चुनाव की, उस काउंटिंग के समय शिवसेना के जो विजयी उम्मीदवार श्री रविंद्र वायकर हैं, उनके कोई रिश्तेदार एक वहां पर मोबाइल लेकर खड़े थे। उस मोबाइल से उन्होंने ईवीएम को अनलॉक किया। उस मोबाइल पे ईवीएम का एक ओटीपी जनरेट हुआ और उसके जरिए एमवीए के उम्मीदवार को हराया गया और एनडीए के उम्मीदवार को 48 वोटों से जिताया गया। यह सरासर गलत इंफॉर्मेशन थी। पहली बात तो ये कि मोबाइल के जरिए ईवीएम ऑपरेट नहीं होता, यह एक तकनीकी तथ्य है, सत्य है। दूसरी बात यह कि ऐसा कोई ईवीएम नहीं है जो किसी मोबाइल को ओटीपी दे और उस ओटीपी के बाद उसको अनलॉक करके उसको ऑपरेट किया जा सके या हैक किया जा सके। ये सरासर बकवास है और इस बकवास को पूरे हिंदुस्तान के बड़े बड़े नेताओं ने, विपक्ष के नेताओं ने जिस तरीके से उठाया और एक फेक नैरेटिव को राष्ट्रीय स्तर पर प्रचारित किया, वो इस बात का सबूत है कि भारत में विपक्ष की राजनीति कितने निचले स्तर पर उतर गई। इस बारे में हमने कल बहुत सारी बातें कही थी। आज हालात यह है कि जिस अखबार ने यह खबर छापी और जिसकी वजह से पूरे देश में यह फेक नैरेटिव सेट किया गया, उस अखबार ने आज माफी मांग ली है या क्लैरिफिकेशन दिया है। उसका क्लैरिफिकेशन इस प्रकार का है: द रिपोर्ट वाइकर्स किन हैड फोन दैट अनलॉक्स ईवीएम, पेज नंबर 6, 16 जून, inadvertently, erroneously mentioned that the accused person used his mobile phone to generate an OTP to unlock EVM. The error is regretted. मतलब उस अखबार ने कल की खबर के लिए सरेआम फ्रंट पेज पे माफी मांग ली। उस अखबार की जो झूठी खबर थी, उस खबर के आधार पर, उस खबर को उठा करके देश भर के नेताओं ने जिस प्रकार से ट्वीट किए और बयान जारी किए, स्टेटमेंट दिए, हमारी पहली मांग यह है कि उन सारे नेताओं को माफी मांगनी चाहिए। सबसे पहले देश में भारत के प्रधानमंत्री बनने का जो ख्वाब संजोए बैठे हैं कांग्रेस पार्टी के नेता श्री राहुल गांधी जी, वो एक फेक नैरेटिव को, एक झूठी खबर को आगे बढ़ाने के लिए माफी मांगे। उत्तर प्रदेश के पूर्व मुख्यमंत्री, जिनको हाल ही में उत्तर प्रदेश में एक जबरदस्त सफलता मिली है, बावजूद इसके कि उनका मानना है कि ईवीएम हैक हुआ था, ऐसे अखिलेश यादव माफी मांगे। बिहार के पूर्व मुख्यमंत्री, जिन्होंने दावा किया था कि हर हाल में इस बार वो नरेंद्र मोदी को तीसरी बार प्रधानमंत्री नहीं बनने देंगे, उन्होंने भी इस झूठी खबर को आगे बढ़ाई और ऐसा आरोप लगाया था भारत के निर्वाचन आयोग पर और पूरी चुनाव प्रक्रिया पर कि ईवीएम हैक कर करके भारतीय जनता पार्टी जीती है या फिर एनडीए के उम्मीदवार जीते हैं। ऐसे तेजस्वी यादव को भी झूठ का प्रचार प्रसार करने के लिए माफी मांगनी चाहिए। प्रशांत भूषण जी, जो सुप्रीम कोर्ट के बहुत बड़े लॉयर हैं, वकील साहब हैं, जिनको कानून की सारी जानकारी और थोड़ा बहुत टेक्नोलॉजी की भी जानकारी होगी, उनको भी यह झूठी खबर फैलाने के लिए माफी मांगनी चाहिए।
तो पूरा का पूरा विपक्ष कैसे एक झूठी फर्जी खबर के चपेट में आ गया और कैसे जैसे हमेशा भारतीय जनता पार्टी और एनडीए के खिलाफ, शिवसेना के खिलाफ वो एक दुष्प्रचार करते रहते हैं, प्रचार करते रहते हैं, उस अप्रचार को बढ़ा चढ़ा करके आगे किया। उसके लिए उन सबको माफी मांगनी चाहिए, ऐसी हमारी मांग है। महाराष्ट्र में उबाठा के जो नेता हैं, नौजवान नेता आदित्य ठाकरे, उन्होंने भी लिखा वंस ए ट्रेटर ऑलवेज ए ट्रेटर, और उन्होंने भी कहा कि ईवीएम हैक करके वाइकर को जीत दिलाई गई है। जब मिड डे ने अपनी खबर के लिए माफी मांग ली तो आदित्य ठाकरे को भी सरेआम माफी मांगनी चाहिए। यह विषय इतना सिंपल और राजनीतिक नहीं है, इस विषय को बड़ी गंभीरता से समझना पड़ेगा, क्योंकि यह एक बहुत ही संवेदनशील मुद्दा है। भारत में एक बहुत ही रोबस्ट लोकतंत्र है। भारत की लोकतांत्रिक परंपराएं बड़ी समृद्ध हैं। निर्वाचन आयोग इतने बड़े देश में 60-65 करोड़ मतदाताओं को पोलराइज करके, मोबिलाइज करके लगभग 1.5 महीने तक प्रचार कार्य जारी करवा के शांतिपूर्वक चुनाव कराता है और उसके बाद एक नई लोकसभा का गठन करता है। ऐसे निर्वाचन आयोग की तारीफ करने के बजाय, अपने लोकतंत्र की, अपनी लोकशाही की जय जयकार करने के बजाय जिस प्रकार से पूरा विपक्ष कल इस अखबार की एक फर्जी खबर के आधार पर पूरे देश के लोकतंत्र को और निर्वाचन आयोग के कामकाज को बदनाम किया, उसके लिए उनको माफी नहीं दी जा सकती। उनको स्वयं सामने से आके शर्मसार होकर के माफी मांगना चाहिए, ऐसी हमारी मांग है। अब कल जो खबर छपी, जिस पर हम लोगों ने साफ साफ ढंग से सारी बातें कही थी और कहा था कि मोबाइल के जरिए ईवीएम अनलॉक नहीं हो सकता और कोई ओटीपी जनरेट वगैरह नहीं होता, ये सब बकवास है। आज जहां रोज झूठ परोसा जाता है, जिस अखबार में उबाठा का जो मुखपत्र है सामना, उसमें फिर से एक वही झूठी खबर को छापा गया है और इसकी हेडलाइन बनाई गई है कि मिंधे टोली कडून मतमोजणी सुरू असताना ईवीएम हैक। सामना को माफी मांगनी पड़ेगी। अगर सामना ने एक दूसरे अखबार की तरह रिग्रेट जाहिर नहीं किया और छापा नहीं अपने अखबार में, तो इसके खिलाफ प्रेस काउंसिल ऑफ इंडिया में जाना पड़ेगा। वैसे भी जो मातोश्री है वहां एक झूठ की फैक्ट्री है। मातोश्री 1 में नहीं, मातोश्री 2 की बात कर रहा हूं। मातोश्री 1 में तो बाला साहब रहते, तो एक पवित्र जगह है। मातोश्री 2 जो उद्धव ठाकरे ने बनाया है, वो अपने आप में एक घोटाले से निकला हुआ मातोश्री 2 है। उस घोटाले के बारे में आप चाहेंगे आपको कभी विस्तार से मैं बता सकता हूं। तो वहां जो झूठ की फैक्ट्री है, उसके मालिक स्वयं उद्धव ठाकरे हैं और वहां से, और उसके जो कारकुन हैं, जो उसके एम्प्लॉई हैं, वो संजय राउत हैं। रोज मातोश्री से एक झूठ पैदा किया जाता है और उसको संजय राउत सुबह सुबह टीवी के सामने आके प्रचारित करते हैं। ये झूठ बोल बोल के लोकसभा चुनावों में, उसके पहले भी और आज भी तरह तरह का दुष्प्रचार किया जा रहा है। यह दुष्प्रचार अब खत्म होना चाहिए। ईमानदारी से सही मुद्दे पे, जन सामान्य के प्रश्न पर, आम आदमी की तकलीफों पर, आम आदमी के सवालों पर चर्चा होनी चाहिए, बात होनी चाहिए। अगर सरकार या हम लोग कहीं कहीं पे चूकते हैं तो निश्चित तौर पर विपक्ष की जिम्मेदारी बनती है कि हमें जगाए, हमें बताए। लेकिन बिना वजह सरकार और सत्तारूढ़ दलों को बदनाम करने के लिए जो फर्जी और झूठी खबरों का प्रचार प्रसार हो रहा है, वह एक निंदनीय है। उसका निषेध करते हैं हम। और संजय राउत का जो झूठ का प्रचार नियमित तौर पर चल रहा है, उसके लिए आने वाले दिनों में महाराष्ट्र की जनता उनको माफ नहीं करेगी। तो ये सामना में और रोज जिस प्रकार से झूठ का प्रचार होता है, उसकी हम निंदा करने के लिए यहां पर बैठे हैं।
वनराई पुलिस स्टेशन में जो केस है वो ईवीएम हैक करने जैसा कोई केस नहीं है, अनलॉक करने का कोई मुद्दा नहीं, ओटीपी जनरेट करने का कोई मुद्दा नहीं है। वनराई पुलिस स्टेशन में मुद्दा सिर्फ इतना है कि काउंटिंग सेंटर पर कोई अनऑथराइज्ड व्यक्ति या अनऑथराइज्ड मोबाइल लेकर के ऑपरेट कर रहा था। काउंटिंग सेंटर पर सिर्फ ऑथराइज्ड मोबाइल हो सकते हैं। उसके बाद अगर किसी व्यक्ति के पास कोई मोबाइल है या कोई व्यक्ति किसी व्यक्ति के ऑथराइज्ड मोबाइल को खुद यूज कर रहा है तो एक केस बन सकता है और इसकी छानबीन भी होनी चाहिए। इसके लिए हमारे देश में कानूनी व्यवस्था है। लेकिन वनराई पुलिस स्टेशन जहां पर सिर्फ और सिर्फ काउंटिंग सेंटर पर एक मोबाइल फोन था जिसका इस्तेमाल कोई व्यक्ति कर रहा था या फोन कर रहा था, वो इस्तेमाल ओटीपी और हैकिंग नहीं होता, वो एक फोन लेकर घर पे भी फोन कर रहा होगा, उसकी छानबीन हो रही है। और ये जो शिकायत है वो खुद रिटर्निंग ऑफिसर ने कराई है। जिस चुनाव आयोग को, निर्वाचन आयोग को ये बदनाम कर रहे हैं, उस खुद निर्वाचन आयोग के एक ऑफिसर ने स्वयं वनराई पुलिस स्टेशन में केस रजिस्टर कराया और शिकायत की है कि भाई ये मोबाइल कैसे आया और क्यों यूज किया गया, इसकी छानबीन करें। महज इस विषय की छानबीन हो रही है और हमारा इस पर कोई ऐतराज नहीं है। बिल्कुल होनी चाहिए छानबीन, और जो भी इसके लिए कानूनी व्यवस्था उसके हिसाब से कार्रवाई भी होनी चाहिए। लेकिन जो एक मोबाइल वहां पे था उसकी जो छानबीन चल रही थी, उसके आधार पर जो फेक नैरेटिव क्रिएट किया गया है वो गलत है। और इस गलती के लिए एक बार फिर से मैं कहूंगा कि देश भर के नेताओं ने जो शिवसेना के चुने हुए सांसद खासदार रविंद्र वायकर को बदनाम करने के लिए, भारत के लोकतंत्र को बदनाम करने के लिए और भारत के निर्वाचन आयोग को बदनाम करने के लिए जो एक प्रचार किया, एक दुष्प्रचार किया, उसके लिए सभी नेताओं को माफी मांगनी चाहिए अगर उनके अंदर थोड़ी सी भी ईमानदारी और निष्ठा बची है तो। सर एक सवाल ये है कि क्या ईवीएम हैक होता है या नहीं, इसको लेकर आपका क्या राय है? क्या आपको लगता है कि ईवीएम हैक नहीं होता? अगर ईवीएम हैक होता 2024 में तो भारतीय जनता पार्टी को 240 सीटें मिलती क्या? अगर ईवीएम हैक की जाती तो कांग्रेस पार्टी को 99 सीट मिल जाती क्या? मेरा आपके सवाल के जवाब में यह सवाल है, बस, इसके आगे नहीं। 2019 में हैक हुई थी क्या? मैंने आपसे सिर्फ 2024 के चुनाव के संदर्भ में हम बैठे हैं और उस संदर्भ में जो आपने सवाल पूछा कि ईवीएम हैक हुआ कि नहीं हुआ, मेरा सिर्फ प्रति सवाल यह है कि अगर ईवीएम हैक होता तो 240 सीटें आती क्या बीजेपी के पास? 99 सीटें मिलती क्या? अखिलेश यादव को 37 सीटें मिलती क्या? दूसरा सवाल, संजय राउत ने भी आज टिप्पणी की है इस पूरे मामले पर, और जो कुछ भी हुआ है वो आदर्श घोटाले का उन्होंने नाम दिया वहाँ रविंद्र वायकर जी के बारे में, तो क्या कहेंगे? क्या आदर्श घोटाले का नाम? आदर्श घोटाळ्याप्रमाणे हा घोटाळा झालेला आहे याचं कंपॅरिझन त्यांनी केलेलं आहे। संजय राऊत स्वतः एक मोठा घोटाळा आहे, त्यांना सगळे प्रत्येक विषयामध्ये घोटाळा दिसतो। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा क्षेत्रमध्ये जो निवडणुकी झाली आणि त्यानंतर जो काउंटिंग झाला आणि त्यानंतर जो एक रिझल्ट आला त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा घोटाळा नाही आहे। हा एक सत्य आहे की फक्त 48 मतांनी वायकर निवडून आलेले आहेत आणि फक्त 48 मतांनी कीर्तिकर पराभूत झालेले आहेत। आता हा जो सत्य आहे कीर्तिकरांना स्वीकार केला पाहिजे, त्यांना माहिती पडला पाहिजे की आमच्या देशात एका काळ एक खासदार फक्त 9 मतांनी निवडून आला होता झारखंडमध्ये। ते मोठे मोठे नेते आहेत झारखंडचे, तसं कधी कधी होतो। आता तू पडला तो तुम्हाला तुमच्या विभागाची लोकांनी पराभूत केलेला आहे, आता हा सत्य स्वीकार कर। पण 4 जूनच्या नंतर प्रत्येक दिवस काहीही वायकरच्या विरोधात अपप्रचार उबाठाकडून चालू आहे, हा चुकीचा आहे। जे सोर लूजर्स बोलतात ना, सांगतात ना, आता तुम्ही पडलेला आहे, तुम्ही लूज केलेला आहे इलेक्शन, आता स्वीकार करा हा सत्य आणि पुढे चला। आता त्या पुढे जाऊन इथे म्हणतात की शिंदे काय एलॉन मस्क यांचे बाप आहेत का? राजभर यांना सुट्टीवर का पाठवलं? शिंदे
हा दुसरा मी सांगितलं तुम्हाला की मातोश्रीमध्ये झूटची एक फॅक्टरी आहे. त्या फॅक्टरीमधून नवीन झूटचा जो प्रोडक्ट आहे आता बाहेर आलेला आहे. जो वनराईचे सिनियर पीआय आहेत राजभर रजेवर गेलेले आहेत, या त्यांनी पाठवला गेलेला आहे. असा काहीही झालेला नाही. वनराई पोलीस स्टेशनचे इन्चार्ज म्हणून राम पियारे राजभर तिकडे आहेत, अजून पण आहेत, पुढे पण असणार. कारण त्यांची काहीही चूक नाही. त्यांच्याकडे जर काही शिकायत तक्रार होईल तो त्यांची जबाबदारी आहे तक्रारची चौकशी करण्याची. ते करत आहेत, त्यांची ड्युटी बजावत आहेत. पण या एकूणच प्रकरणावरती असे देखील प्रश्न उपस्थित केले जातात. जे हिंदू समाज पक्षाचे भरत शाह होते, त्यांनी सर्वप्रथम तक्रार दिली होती, मग तहसीलदारांची तक्रार का घेण्यात आली, हा एक महत्वाचा मुद्दा होता. आणि दरम्यान या संपूर्ण कालावधीत 9 दिवसांनी गुन्हा दाखल का झाला असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. इतका वेळ का लागला? पोलीस स्टेशनमध्ये असा एक व्यवस्था असतो की तुम्ही समजा एक लेखी तक्रार केला तो काहीही असं काही मजबुरी लाचारी नाही आहे की एकदम तातडीने एकदम लवकरात लवकर त्याच्यावर एक FIR किंवा एक फॉर्मल कंप्लेंट घेतला पाहिजे असा कुठलीही व्यवस्था नाही आहे. पोलीस स्टेशनवर आणि PIवर जे एक इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर असतात त्यांच्यावर अशी जबाबदारी असतो की ते सर्वप्रथम संपूर्ण विषयाचा इन्व्हेस्टिगेट करतात. कधी कधी इन्व्हेस्टिगेशनमध्ये महिना घेतात. आणि तो फक्त 9 दिवसात त्यांनी इन्व्हेस्टिगेशन करून FIR घेतलाय. तुम्हाला तो त्या पोलीस स्टेशन आणि ऑफिसरला तारीफ केला पाहिजे. त्यांनी चांगला केला, काही चूक नाही त्यांच्या कामामध्ये. पण जे कंप्लेंट होते भरत शाह, हा काही हरकत नाही. भरत शाह एक इंडिपेंडेंट उमेदवार किंवा हिंदू राष्ट्र पक्षाचे उमेदवार होते आणि त्याने त्यांच्या कंप्लेंटच्या वर जर तहसीलदार समजा एक निवडणूक अधिकारी निवडणुकी प्रक्रियामध्ये जो असलेला एक ऑफिसर पण तक्रार देतो, तो तक्रार जास्ती महत्वपूर्ण झाला. आता शासनाचा एक अधिकारी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार देतो की इकडे कोणी व्यक्ती मोबाईल हातात घेतला होता, तो चांगला तो जास्ती तो केस जास्ती मजबूत झाला होता. तर याच्यावर या आधारावर तुम्ही पोलीस स्टेशनचे कामकाजवर जो संशय उपस्थित करता तो चुकीचा आहे. पण भरत शाहने हा देखील आरोप केला आहे की त्यावेळी नुसते बंडेलकर यांनीच मोबाईल हाताळला नाही तर वायकरांची मुलगी प्रज्ञा वायकर यांनी देखील तो मोबाईल हाताळला होता. तक्रारीत मी त्यांचं नाव दिलं होतं, मात्र पोलिसांनी आरोपीमध्ये त्यांचं नाव घेतलेलं नाहीये. असू दे, आहे सगळे दबाव आहे असा देखील त्यांचा आरोप आहे. हे सगळे शिकायत वेगवेगळ्या लोकांकडून येऊ द्या आणि त्यानंतर वनराई पोलीस स्टेशनवर थोडासा तुम्ही भरोसा ठेवा. ते सगळ्या विषयाचा एक तपासणी करून जे काही झालेलं आहे त्याच्यावरती एक ऍक्शन घेणार आणि सर्वांच्या समोर एक रिपोर्ट सादर करणार. निरुपम साहेब, पण एक असा प्रश्न होता की 3:30 वाजेपर्यंत 26 फेऱ्या झाल्या होत्या, ऑलमोस्ट रिझल्ट कम्प्लीट झाला, पण हाच निकाल जाहीर करायला रात्रीचे 8 वाजले. आणि मग एवढा वेळ का कोणाचा फोन गेला किंवा निवडणूक निर्णय अधिकारी होते त्यांच्यावर राजकीय दबाव होता, असा एक प्रश्न आहे. आणि दुसरा की याला जोडून असा प्रश्न उपस्थित होतो की जर हे कोर्टात गेलेलं आहे ठाकरे गटाकडून, तर निवडणूक आयोगाला समोर येऊन खुलासा का करावा लागतोय? याचा अर्थ काहीतरी काळबेरा आहे, कुठेतरी पाणी मुजतंय. त्याने जे आहे निवडणूक आयोगाने थेट कोर्टामध्ये भूमिका मांडावी, त्यांना पत्रकार परिषद का घ्यावी लागते निवडणूक आयोगाला? 2 विषय आहे तुमचा. सर्वप्रथम 4 जूनला 5:40 प्रत्येक मीडियावर असा एक खबर प्रसारित झाला, एक बातमी प्रसारित झाली की अमोल कीर्तिकर निवडून आले 2000 मतांनी, 2000 कित्येक मतांनी. जेव्हा एक बातमी असा प्रसारित होत होतो टीव्ही मीडियावर, तेव्हा आम्हाला समजलं की अजून 1 लाख मताची मोजणी बाकी आहे. तो कोणी केला हा जो मिस्चिफ आहे कोणी केला याचा पण तपास झाली पाहिजे. 5:40च्या तुम्हाला बातमी सांगतो मी. 5:40च्या नंतर अर्धा तासात किंवा 45 मिनिटमध्ये बाकी 1 लाख मताची मोजणी झाली. 1 लाख मताची मोजणी झाल्यानंतर अमोल कीर्तिकरकडे 1 मताने लीड होती. जेव्हा सर्व ईव्हीएमची काउंटिंग झाली तेव्हा 1 मतची लीड होती. त्यानंतर विषय आला की आता पोस्टल बॅलेटमध्ये जो वोटिंग झालेली आहे, जो काउंटिंग झालेली आहे त्यांचा जो वोट पण ऍड केला पाहिजे. तर पोस्टल बॅलेटमध्ये वायकरांकडे 1540 मत होती आणि कीर्तिकरांकडे 1501 मत होती.
आणि याची मोजणी सकाळी 8 वाजेपर्यंत 8 वाजे झालेली होती. म्हणजे सर्वप्रथम ते पोस्टल बॅलेटची मोजणी होतो, त्यानंतर ईव्हीएमची मोजणी काउंटिंग होतो आणि त्यानंतर पोस्टल बॅलेट आणि ईव्हीएमची जी वोटिंग आहे त्याच्या ऍड करतात. तो जो व्यक्ती एक मताने पुढे होतो त्या व्यक्तीला 1501 अजून मत भेटला पोस्टल बॅलेटच्या आणि वायकरांकडे 1540 मत होत, 1549 मत होतं, 1549 वोट होतं. आणि दोघे वोट ज्या ऍड करून जो फायनल निकाल आला त्याच्यामध्ये 48 मतांनी 48 मतांनी वायकर पुढे होते. तो 3 वाजता आणि 4 वाजताच्या तुम्ही अच्छा या दरम्यान दोनदा दोघेही उमेदवारांनी रिकाउंटिंगची मागणी केली. रिकाउंटिंगची मागणी करण्याचा फंडामेंटल राईट त्यांच्याकडे आहे. त्याच्यासाठी एक फॉर्म असतो, एक वैधानिक फॉर्म असतो, फॉर्म भरतात आणि दोन संहितेला भेटतात. दोघेही उमेदवारांनी दोनदा रिकाउंटिंगची मागणी केली आणि त्यांची मागणी पूर्ण केली गेली. याच्यामध्ये वेळ गेला. तुम्ही तुमचा प्रश्न आहे की 3 वाजता झाला, 3 वाजता सगळं झाला होता, 8 कसं बजला. अच्छा, कोणीही कोणालाही फोन करू शकत नाही. तिकडे एक फुल प्रूफ सिक्युरिटी अरेंजमेंट असतो आणि हे जो अधिकारी आहेत ना ते कोणाचाही ऐकत नाही. निवडणूक आयोगचे अधिकारी कोणीही पॉलिटिकल पार्टीचे उमेदवार किंवा रिप्रेझेंटेटिव्ह कधी ऐकत नाही. मी पण काउंटिंग बघितलेलं आहे. दुसरा विषय काय होता तुमचा? पण बाकीच्या ठिकाणी सीसीटीव्ही पुढे मिळतंय. हा. का नकार देताय हा. निवडणूक आयोग? दुसरा विषय होता की निवडणूक आयोग कोर्टमध्ये का जात नाही ना. निवडणूक निवडणूक आयोगच्या कामकाजावर तुम्ही कोणी प्रश्न उद्भवतो आणि तो प्रश्न एक चुकीचा प्रश्न आहे याच्यावर क्या निवडणूक आयोगाच्या कडे अधिकार नाही आहे सफाई देण्याचा, रिप्लाय देण्याचा. तरी यामुळे त्यांनी काल प्रेस रिलीज दिला. आता सीसीटीव्ही कॅमेरा, पूर्ण काउंटिंगची प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेरामध्ये आहे. जेव्हा कोर्टमध्ये कोणी जाणार आणि हायकोर्टमधून अशी मागणी होईल की तुम्ही सीसीटीव्ही फुटेज शेअर करा, नक्की शेअर करणार. निवडणूक आयोगाकडून जेव्हा अशी डिमांड होईल की तुम्ही सीसीटीव्ही फुटेज शेअर करा, नक्की करणार. पण कोणी पूर्व मुख्यमंत्रीचा मुलगा सांगतो की मला सीसीटीव्ही फुटेज शेअर करा माझ्याशी, हे जबाबदारी शासनाची नाही. मदरदा सूर्यवंशी जे आरोप होता त्यांच्यावर सुद्धा संजय राऊत यांनी आरोप केले, म्हणजे की त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. जे फोन जप्त केलेले आहेत ते फोन आता फॉरेन्सिक लॅबमध्ये जातील, पण त्यांचे देखील प्रमुख जे आहेत ते देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांच्यावरती मग मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे पूर्ण या प्रक्रियेवर संशय उपस्थित आणि याला जोडून ते जो फोन होता हा देखील बदलण्यात आल्याचा आरोप हा एक कंप्लेंट. मी तुम्हाला सांगितलं संजय राऊत दररोज झूठ बोलतात. हा पण एक झूठ आहे. नाही, वंदना सूर्यवंशी कडे कुठल्या फोन आहे, फोन बदलला गेला की नाही, नक्की कोणाचा फोन आहे, त्या सर्व विषयावर मुंबई पोलीसचे अधिकारी तिकडे आहेत. वनराई पोलीस स्टेशनचे ऑफिसर त्यांना आता इन्व्हेस्टिगेशन करू द्या आणि त्यांचा रिपोर्ट येऊ द्या. तोपर्यंत कोणी संजय राऊत तर कोणी काही बोलेल याच्यावर लक्ष द्यायची काही गरज नाही, कारण ते दररोज झूठ पसरवतात. सर, उन्होंने पुणे के सैंपल बदलने से कंपेयर किया है कोर्ट का और कहा कि गृह मंत्रालय सरकार के अधीन आता है, इसलिए बदला जाता है. गृह मंत्रालय सरकार के अधीन आता है और पुणे में जो ब्लड सैंपल बदला हुआ था उससे हम उसका ब्लड सैंपल से क्या लेना देना. संजय राउत ने ऐसा कहा. मैं तो बोलता ना संजय राउत से बड़ा झूठा इस दुनिया में कोई नहीं है. रोज झूठ बोलता है और उसका झूठ आप लेकर के हमसे सवाल पूछ रहे, मतलब आप भी वही गलती कर रहे हैं जो कल राहुल गांधी ने गलती की. नहीं सर, गृह मंत्रालय तो सरकार के अधीन ही हाँ, तो कौन मना कर रहा है इससे? हाँ, तो वो सीधा गृह मंत्रालय पर होता है. ऐसा है जो बनराई पुलिस स्टेशन के अधिकारी, उन पर तो विश्वास है, आपको सबको विश्वास है राजभर साहब पे. राजभर साहब के पास शिकायत है, उन्हें FIR किया, उनको इन्वेस्टिगेशन करने दीजिए और उन पर कोई किसी प्रकार का दबाव नहीं डालेगा. अगर पुणे में ब्लड सैंपल वाला इश्यू आप दे रहे हैं, उसकी भी तो इन्वेस्टिगेशन आखिरकार पुलिस ने की, तभी तो सच निकला. तो लेट मुंबई पुलिस ऑफिसर इन्वेस्टिगेट इट प्रॉपरली. आता जे आरोप झालेले आहेत तर मग त्याला उत्तर, ज्यांना आपल्या पक्षाची बदनामी होते तर मग त्याला उत्तर आपण त्यांना कोर्टात खेचणार का? आपण कोर्टात हा प्रश्न काल पण कोणी एक उपस्थित झाला होता. आता पुढे काय करायचं हे बघा. सर्वप्रथम हा जो खोटी बातमी आलेली आहे
त्या खोटी बातमीमुळे सर्वप्रथम पोलिसला बदनाम करतात, मुंबई पोलिसला बदनाम केलं, निवडणूक आयोगाला बदनाम केलेत, जो रिटर्निंग ऑफिसर आहे, जो कलेक्टेड ऑफिसचे ऑफिसर्स आहेत, म्हणजे जो जिल्हाधिकारी असतो तो निवडणुकी प्रक्रियाचा इंचार्ज असतो विभागात, तो कलेक्टर ऑफिसचा बदनाम केलेला आहेत. आता हे वेगवेगळे 3 शासकीय डिपार्टमेंट आहेत, त्यांना बदनाम केलेले आहेत. त्यांच्याकडे हक्क आहे कोर्टमध्ये जाऊन एक न्याय मागण्याचा. तर त्यांच्याऐवजी आम्ही पण जाऊ शकतो कोर्टमध्ये, पण कधी काय करायचं याच्याबद्दल आमचे पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ठरवणार पुढे काय करायचं. ज्या पद्धतीने आरोप होत आहेत याची एक उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी का? कोण करणार? सरकारने हे प्रकरण असं आहे मिड डेने छापला. मिड डेकडे मुंबई पोलीसचा कल प्रेस रिलीज आला होता. मुंबई पुलिसने प्रेस रिलीज में सांगितलं की हा जो चुकीचा जो हेडलाईन आहे चुकीचा आहे, त्यांनी काय केलं, काय करत आहे त्यांनी एकदम सांगितलं. आता मिड डेने जेव्हा एक दिलगीर व्यक्त केलेला आहे, त्यानंतर मिड डेच्या विरोधात कोर्ट में जाण्याची गरज आहे का? हा आता या विषयावर निर्णय घेणार तुमचे जो कलेक्टर्स आहेत आणि त्यांचा निर्णय घ्यायचा आहे. पण त्यांनी जेव्हा दिलगीर व्यक्त केला मोठ्या मनाने, आता त्यांना माफ केलं पाहिजे. त्याचप्रमाणे राहुल गांधी तर्फे पण दिलगीर आली पाहिजे. त्याचप्रमाणे सामनाचे संपादक आणि कार्यकारी संपादक त्यांच्याकडून पण दिलगीर व्यक्त केली पाहिजे. जर त्यांच्या मोठा मन आहे, त्यांच्या मनात काहीतरी मतलब त्यांच्या मनात काहीतरी एक चोर नाही आहे, ते एकदम खुले मनाचे आहेत आणि ते डेमोक्रेसीमध्ये आणि इमानदारीमध्ये जर ते विश्वास करतात, तर तो संजय राऊत तर्फे आणि उद्धव ठाकरे तर्फे आणि रश्मिताई ठाकरे तर्फे पण ते आहेत ना, संपादक रश्मिताई ठाकरे आहेत ना, त्यांच्यातर्फे पण एक दिलगीर व्यक्त झाली पाहिजे सामनामध्ये पहिल्या पानावर. सामनाच्या विरोधात आम्ही सांगितलं ना का आम्ही प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया आम्ही जाणार. ईव्हीएम बद्दल तुम्हाला काय वाटतं? ईव्हीएम हॅक होऊ शकतो? 2024 मध्ये ईव्हीएम हॅक नाही झाली, हा एक फॅक्ट आहे. आता पुढे चला, नाही चला, नाही दुसरा. ठाकरे गुट का कहना है कि जब तक मामला चल रहा है, जांच चल रही, तब तक वाइकर जी को शपथ नहीं लेना चाहिए सांसद सदस्य को. ये ठाकरे गुट इस देश का कानून नहीं बनाता है. देश में एक कानून है, कानूनी व्यवस्था है, उसके हिसाब से होता है. अगर कोई व्यक्ति बहुत कम मतों से जीतता है और अगर हारे हुए उम्मीदवार को कोई ऐतराज होता है, तो उसके सामने अलग अलग रास्ते हैं उस ऐतराज को व्यक्त करने के, और उसके बाद वो अदालत या वो संस्था या वो प्लेटफॉर्म की तरफ से कानूनन कोई एक एक्शन होता है. लेकिन ठाकरे गट नहीं तय करेगा, कोई एक व्यक्ति नहीं तय करेगा. मान लीजिए कृतिकर जी की तरफ से इस तरह का बयान आ रहा था कि कोर्ट में जा सकते हैं या जाएंगे, जाएं, कोर्ट में जाएं और कोर्ट को एक फैसला करने दीजिए. अगर कोर्ट कहता है कि भाई ये जो मिड डे में छपा हुआ था हेडलाइन परसों इस अखबार में कि ईवीएम से अनलॉक किया, ये हेडलाइन सही है और इसके आधार पर हम ये निर्णय लेते हैं, हमको स्वीकार करना पड़ेगा. किस देश में कानून है, अदालत है, अल्टीमेट तो सही हुआ गलत हुआ उसका फैसला वहां होगा. लेकिन कोई एक व्यक्ती बोले की जोपर्यंत इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होत नाही तोपर्यंत ओत घेऊ शकत नाही, हा चुकीचा बयान, ये गलत बयान है. इसलिए कि वो भी व्यक्ति 48 वोट से जीता है और उत्तर पश्चिम के लोगों ने उनको वोट दिया, उनको जिताया है और वो उनका हक है शपथ लेने का. ठीक है. गणेश नाईकचे आमदार त्यांनी असं म्हटलंय की प्रोटोकॉल म्हणून एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, मात्र आमचं लीडर हे देवेंद्र फडणवीस आहेत. संपूर्ण महायुतीच्या अनुषंगाने त्यांनी असं म्हटलंय का फक्त भाजपच्या नेत्यांपुरते देवेंद्र फडणवीस स्वीकारायचं असं? भाजपचे सर्वात मोठे नेते देवेंद्र फडणवीस जी आहेत याच्यामध्ये काही शंका नाही. राज्यात महायुतीचे नेते कोण आहेत? प्रमुख नेते राज्यात? राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, हा एक फॅक्ट आहे. त्यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणुकी लढलो, आता पुढे पण त्यांच्या त्यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणुकी लढणार, असाच फडणवीसजीचा बयान कित्येक वेळा आलेला आहे. त्याच्या याच्यावर अजून काय बोलायचं. पण अशी विधानं वारंवार केली जात आहेत महायुतीकडून. कुठला मोठा भाऊ आहे समजायचं? मोठा भाऊ नेमका कोण आहे महायुतीत? भाजप मोठा भाऊ आहे, भाजप मोठा भाऊ आहे, भाजप मोठी पार्टी आहे, मोठा भाऊ आहे, याच्यावर काही शक नाही. ठीक आहे, स्ट्राईक रेट आहे, स्ट्राईक रेट आमचा चांगला आहे, फॅक्ट आहे. पण भाजप एक मोठा पक्ष आहे
राज्यात पण मोठा पक्ष आहे, देशात पण मोठा पक्ष आहे. पण दुसरा असं सत्य आहे की एकनाथ शिंदे साहेब आमचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तो पण एक सत्य आहे. निरुपम साहेब, 8 दिवसापूर्वी जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेज आम्ही देऊ असं कीर्तिकरांना सांगितलं होतं, पण 8 दिवसानंतर लगेच नकार दिला. मग या 8 दिवसात काय नेमकं घडलं? म्हणजे राजकीय दबाव आहे असं काही नेमकं काय म्हणाल? लोकांच्या मनात शंका आहे, अजूनही मतदारसंघाला वाटत नाही की नेमका खासदार खरा कोण आहे? मतदारसंघामध्ये मी राहतो आणि माझ्यासारखे खूप जण राहतात आणि मतदारसंघात असं कुठल्या प्रकारची शंका कोणाच्याही मनात नाही. ते सर्व लोक मतदारसंघात जल्लोष साजरा करत आहेत की वायकर आमचे खासदार आहेत. याच्यावर तुम्ही काही प्रकारच्या एक शंका उपस्थित करू नका. एक दुसरा सीसीटीव्ही फुटेज बोलावला दिला नाही, तुम्हाला कोणी सांगितलं? कीर्तिकरांनी सांगितलं ना. त्यांच्या बोलण्यावर तुम्ही भरोसा करू नका. जेव्हा जिल्हाधिकारी सांगणार का आम्ही बोलावलो होतो आणि दिलं नाही, तेव्हा एक मोठा प्रश्न आहे. आम्ही या प्रश्नाचं उत्तर देणार. पण सध्या उबाठाकडून, ठाकरे गटाकडून रोज जो झूठ परोसने का जो काम हो रहा है ना, उस झूठ के ऊपर बार बार नया नया सवाल बना के हमसे पूछ करके आप उस घनचक्कर में मत पड़िए, ऐसा मैं आपसे गुजारिश करूंगा. ठीक है, शुक्रिया, धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.